खाली पेट आणि खाली जेब असताना जे काही परिस्थिती शिकवते ना, ते कोणत्याच कॉलेजमध्ये, अगदी कोणतीही युनिव्हर्सिटी असो, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत नाहीत. ते फक्त आपली खाली पेट आणि खाली जेब हे मात्र नक्कीच शिकवते. म्हणून इतकं कामयाब बना ना, की म्हातारपणाला जर आपले आईवडील आजारी पडले ना आणि हॉस्पिटलमध्ये गेले ना, ते बिल बघून त्यांना धक्का नाही बसला पाहिजे. कारण की त्यांना बिल बघून असं वाटलं पाहिजे की माझा मुलगा इमानदारीने जे कमावलं आहे ना, त्यानेच आम्ही नक्की बरे होणार आहोत. हा जेव्हा विश्वास त्यांना बसेल ना, तेव्हा तुम्ही जगातील सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट मुलगा किंवा मुलगी राहणार आहात. म्हणून हे मात्र नक्की लक्षात ठेवा, खाली पेट कधी झोपायचं नाही आणि जेब कधी खाली ठेवायची नाही. कारण की ज्याच्या खिशात मणी त्याला डिमांड आहे आजकाल. आणि आपण तरी म्हणजे कमवत असतानासुद्धा पोट का बरं खाली ठेवायचं? जर पोटात अन्न पोटभर गेलं तर आपलं माइंड हा फास्ट चालत असतो. म्हणून खाली पेट आणि खाली जेब आयुष्यामध्ये कधीच ठेवायची नाही, तरच माणसाला किंमत असते. आणि आपल्या कुटुंबासाठी जर आपल्याला जगायचं असेल ना, व्यवस्थितपणे जगायचं असेल, सगळ्या सुखसुविधा जर पाहिजे असेल ना, तर बेस्ट ऑफ बेस्ट कोणता जर पर्याय असेल ना, तो म्हणजे बिझनेस. नोकरी करून फक्त तुम्ही तुमची भाजी बदलू शकता, पण बिझनेस जर केला ना तुम्ही, तुमच्या सर्व ज्या काही तुमच्या सवयी आहेत, ज्या काही तुमच्या गरजा आहेत, त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा पूर्ण होणार आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रगल, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन हे सर्व काही करावं लागणार. आणि मेन म्हणजे टीम लीडर तर तुम्हाला बनावंच लागणार. ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही शिकताल ना, तेव्हा बेस्ट ऑफ बेस्ट बिझनेसमॅन किंवा बिझनेसवुमन होऊ शकता. म्हणून नक्की विचार करा आणि बिझनेस स्टार्टअप करायचा विचार करा.